टाळी वाजवावी. एक मिनिट माझं म्हणलं तुमच्या पाया विनंती आहे करावी वाटती चालावी पंढरीची हाट कौलाची पेठ मिळाले चतुष्ट वारकरी पताकांचे भार मिळाले अपार होतो जय जयकार भीमातिरी हरिनाम गरजता नाही भय चिंता ऐसे बोले गीता भागवत टाळी वाजवावी गुढी उभारावी
वाटती चालावी पंढरीची नटनट यारे शुद्ध होनी जारे दौंडी पिटी भावी सुखा वेळा काळे वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची विठ्ठल राम राम करी अभिमत दाता हित परलोक पितु माता नहीं कली कर्मन भगती विवेक राम नाम अवलंबन एक कारणे में कली कपट धानो नाम सुमती समर्थ हनुमानो राम नाम नर केसरी कनक सिंधु करी काल जापक जन प्रहलाद जिनी फलिहि दरि सुरसाल कैलास राणा शिवचंद्र मौळी फणेंद्र माथा कुंकुटी कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ वीण शंभो मद कोण तारी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडळं मंडळाणां तरुण तुलसीमाला कंदं कुंज नेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि स्वये भानुलो भानु आराधीरा तयाचे पुढी दीपको दिव्य झाला हरिभक्ती लागू नितारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा पांडुरंगा तो
जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कार आता पंढरीच्या देवराया दंडवत देवाया दंडवत देवाया पंढरीच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची पुस्तकी प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र छत्रपती संभाजीनगर आणि या संभाजीनगर शहरामध्ये संभाजी कॉलनी N6 या प्रभागामध्ये गेल्या 41 वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी या कार्यक्रमाचं स्वरूप भव्य दिव्य व्हायला लागले आणि भव्यता येणं हे आपल्या जीवनाचं फार मोठं कर्तव्य आहे. महाराज एखादं काम करायला लागल्यानंतर त्यामध्ये भव्यता यावी अशी एक प्रत्येक माणसाची सहज भावना आहे आणि भावना भगवंत जर ती भावना श्रेष्ठ असेल निर्मळ असेल तर भगवंताला ती पूर्ण करावी लागते. म्हणून आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे. आपल्या मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे. येणाऱ्या पिढीला 1 जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस वाटतो. मला असं वाटतं अजून 10 वर्षानंतर इंग्रजी शाळांचं जे वाढलेलं आणि फोफावलेलं स्वरूप आहे लोक मराठी बोलतील का नाही मला शक्यता वाटत नाही. इंग्रजीतून कीर्तन करावी लागतील वाईट गोष्ट नाही. इंग्रजीतून कीर्तन करणं काही वाईट गोष्ट नाही, चांगली गोष्ट आहे. परंतु मराठीमधून जो भाव प्रगट केला जातो तो इंग्रजीतून भाव प्रगट होत नाही. कॅट या शब्दाला मराठीमध्ये आपण मांजर म्हणतो, पण कॅट या शब्दाला बोक्याला काय म्हणायचं नाही ना, बरोबर वाटत नाही ते. म्हणून भाव प्रगट होत नाही त्याच्यातून. इंग्रजीतून कीर्तन करायला हरकत नाही, परंतु आपल्याला जो सगळ्यात महत्वाचा आहे संप्रदायामध्ये तो भाव महत्वाचा. भाव आला रे आला की माणसाचं मन शुद्ध व्हायला लागतं. महाराज म्हणले भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भावा हे देव तरी हा भगवंताला आपलंसं करायचं असेल तर तुमचा भाव त्याच्यावर किती महत्वाचा आहे. महाराज संत श्रेष्ठ जनार्दन स्वामींचा अभंग आहे. ते म्हणतात देह शुद्ध करुनी भजनी भजावे आणि कामचे नाठवावे दोष गुण देह शुद्ध करुनी भजनी भजावे. देह शुद्ध करून भजनाला बसायला सांगितले. भाव शुद्ध ठेवला म्हणजे मग भगवंत भेटतो असं संत सांगून गेलेत महाराज. महाराज म्हणले आवडीने भावे हरिनाम घेसी. म्हणून जीवनामध्ये भावाला फार महत्व आहे आणि तो कधी येतो जर तुमचं देह शुद्ध असेल तर, अंतःकरण शुद्ध असेल तर. तुकोबारा म्हणले चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होती व्याकरण घाती सर्वदया. चित्त शुद्ध झालं पाहिजे म्हणून मग भाव शुद्ध होईल. मग ज्यांचं चित्त शुद्ध होत, ज्यांचा भाव शुद्ध होता पण देह मात्र अस्पृश्य होता. संत श्रेष्ठ तुकोबा यांचा अभंग आहे आणि आज महाराज म्हणतात त्या अभंगामध्ये टाळी वाजवावी घोडी उभारावी वाटती चालावी पंढरीची. सुरुवात कुठून झाली आहे? टाळी वाजवावी.
म्हणजे कदाचित त्यावेळेस 12व्या शतकात सुद्धा लोक कीर्तनात बसल्यावर टाळी वाजवत नसावेत. आताही वाजवत नाही. टाळी वाजवा म्हणावं लागतो लोकांना, है की नाही? पण टाळी वाजवण्याचे फायदे काय आहेत की जेवढे काही आपल्या शरीरातले बारीक बारीक केसांसारखे तंतू आहेत सगळे तंतूचे पॉइंट्स आपल्या तळहातात आहेत. आणि तळहातावर तळहात मारला रे मारला की टाळी वाजते. आणि टाळी वाजली की ते उद्दीपित होतात, म्हणजे जागृत होतात. आणि ते जागृत झाले की तुमच्या शरीराला काय मिळतं? पोषण मिळतं. पोषण जसं झाडांना पाणी दिलं की मुळांमधून पाणी थेट शेंड्यापर्यंत जातं झाडाच्या, आणि झाडाची वाढ होते. झाडामध्ये असणारे आवश्यक सगळे घटक कुठून मिळतात? तर मुळापासून मिळतात. म्हणून तुमच्या आमच्या शरीराचं मूळ कुठे आहे? तर या तळहातात आहे. म्हणून कीर्तनात तरी टाळी वाजवली पाहिजे महाराज. जो कीर्तनात टाळी वाजवत नाही, मोरोपंतांची फार सुंदर आर्य आहे भरत महाराज. ते म्हणतात, जो या कीर्तनात करील टाळी वाजवण्याची टाळाटाळी, त्याला उद्या कृष्णा महाराजांच्या कीर्तनानंतर यमकवटाळी. यमाच्या कवटाळीपासून जर वाचायचं असेल, यमानं तुम्हाला मिठी मारावी असं वाटत नसेल, त्यांनी मारू नये मिठी आपल्याला. शेवटी आपण एक दिवस जाणारच आहोत, पण निदान त्या यमाला तरी नेऊ नये. यमाचे दूत पाठवून त्याने घेऊन जाऊ नये आपल्याला. आपल्याला येताना देवाचे दूत यावेत आणि त्यांनी घेऊन जावं आपल्याला. असं जर तुम्हाला वाटत असेल तर कीर्तनात तुम्ही टाळी वाजवली पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, टाळी वाजवावी. पुढे म्हणतात, गुढी उभारावी. आज आपण गुढी उभारली. काय मला सांगा, गुढी का बरं उभारली जाते? काय परंपरा आहे याला? परंपरा अशी आहे महाराज, प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्ष वनवासामध्ये गेले आणि पुन्हा वापस जेव्हा अयोध्येमध्ये आले, त्या दिवशी अयोध्येमध्ये जल्लोष झाला. माझा राम सगळ्या जगाचा असणारा राजा आणि 14 वर्ष वनवासामध्ये राहून हाल अपेष्ट सहन करून पुन्हा एकदा अयोध्येच्या लोकांना भेटण्यासाठी आल्या. आणि आता हे रामराज्य सुरू होईल या आनंदात लोकांनी गुढ्या उभारल्या महाराज. आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण ही गुढी उभारतो महाराज. म्हणून महाराज म्हणले, टाळी वाजवावी, गुढी उभारावी. आता महाराज म्हणाले टाळी वाजवावी, पण गुढी कशाची उभारावी? महाराज म्हणले समतेची गुढी उभारावी. समानतेची गुढी उभारा. समता आणि समानता या दोन शब्दामध्ये खूप फरक आहे महाराज. समता आणि समानता असली पाहिजे. फार पूर्वीचा काळ असा होता की काही ठराविक लोकांचं राज्य होतं. काही ठराविक लोकांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ही फक्त ठराविक वर्णाच्या लोकांनीच सांगावी असा त्या काळचा द्योतक होतं. त्या काळी लोक त्यांनी सांगितलं तरच ऐकत होते, आणि दुसरं कोणी सांगायला लागलं तर त्याची हिंमत पण नव्हती महाराज. काय हिंमत होती? अजिबात नाही. हा प्रयत्न आमच्या तुकोबारायांनी केला. तुकोबारायांना सुद्धा त्या धर्मपीठासमोर उभारावं लागलं आणि उत्तर द्यावं लागलं की काय अधिकार आहे तुम्हाला? जो गाथा तुम्ही लिहिलाय, ह्या गाथेमध्ये सगळ्याचे सगळे जे वचन आहेत हे सगळे वेदातले वचन आहेत. महाराज म्हणले, चहू वेदाचे केले विवरण. 4 वेद आहेत त्याच्यामध्ये, म्हणून तर गाथ्याला 5वा वेद म्हणतात ना. तुकोबाराच्या गाथ्याला 5वा वेद काय म्हणतात? तर 4 वेदाचा असणारं सगळं कंटेंट, आशय हा कशामध्ये आहे? तर त्या तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये आहे. तुकोबारायांचा गाथा जर घेतला, आता आपल्याला वेद माहित नाहीत, वेद आपण वाचत नाहीत, वेद आपल्याला वाचता येणार नाहीत, इतके कठीण आहेत. पण त्या सगळ्या वेदांचं सार तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये. म्हणून तुकोबाराचा गाथा जर आयुष्यात एकदा जरी वाचला, तसं वर्षभरातून एकदा वाचायला काही हरकत नाही. फक्त 4000 अभंग आहेत, जास्त नाही. वर्षभरात वाचून होतो सहज. फक्त आपल्याला 4 वेद पठण केल्याचं पुण्य आहे महाराज. विठ्ठल विचारलं, म्हणले महाराज काय अधिकार आहे तुम्हाला? एका शूद्र वंशात तुम्ही जन्माला आला. तुकोबाराच म्हणले, शूद्र वंशी जन्मलो म्हणून मी धंदे मोकलीलो. हा अधिकार फक्त उच्चारणीयांचा आहे, तुमचा वर्ण उच्च नाहीये. तुम्ही कसं काय केलं? ते म्हणले, महाराज मला हे माहित नव्हतं की हा अधिकार फक्त उच्च वर्णाचा आहे. ज्यावेळेस जन्माला आलेलं मूल आईच्या उदरातून बाहेर आलं आणि काही क्षणात ते ज्यावेळेस रडतं, कशासाठी? तर आईचं स्तन माझ्या मुखामध्ये यावं, त्यावेळेस त्याला कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही. तसं माझ्या मुखातून निघालेले शब्द हे प्रत्यक्ष भगवंताचे. मला हे माहित नव्हतं की
पुन्हा धर्मपंडितांचे मला त्याची परवानगी घ्यावी लागेल. मला सहज पुरलं आणि मी ते दिलं. म्हणजे तुम्ही अपराध केलाय, तुम्हाला हा अपराध भोगावा लागेल. पुढची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती. मला सांगायचं काय की ठराविक एका वर्णाचा हा अधिकार होता, पण माझ्या ज्ञानोबारायांना हे आवडलं नाही, माझ्या ज्ञानोबारायांना हे खपलं नाही, माझ्या ज्ञानोबारायांना याच्या गोष्टीचं सगळं वाईट वाटलं आणि ज्ञानोबारायांनी हा अधिकार सगळ्यांना द्यायचा प्रयत्न केला महाराज. आणि त्यामध्ये असणारे आमचे चोखोबाराय सुद्धा, यांना सुद्धा हा अधिकार प्राप्त झाला. काय अधिकार प्राप्त झाला? अभंगाच्या रचना कराव्यात. काय आमच्या चोखोबारायांचं वैशिष्ट्य आहे? चोखोबारायांचा जन्मच एका अस्पृश्य कुळामध्ये, पण चोखोबारा इतके उच्च कोटीला गेले. जन्म कुठं आला याला महत्व नाही. नाथ महाराज भागवतामध्ये म्हणाले, जाती उत्तम भक्तिहीन तो वैष्णव नव्हे जाण. एका उत्तम जाती जन्माला आलाय, पण तो जर भक्ती करत नसेल तर त्याला वैष्णव म्हणता येत नाही. आमचे चोखोबारा एका अस्पृश्य कुळात जन्माला आले, पण भगवंताची भक्ती करून एका उच्च कुळाला गेले महाराज, एका उच्च जागेवर गेले, उच्च वैष्णव झाले. म्हणून अनेक असणारे जे वैष्णव आहेत, खरं म्हणजे भगवंताचं भक्त व्हायला कुठली जातीची गरज नाही. म्हणून जात वित्त गोत कुळ शिळ मात ज्ञानोबा म्हणले समयुगी मध्य हरिचा नामे नामे कलियुगी अवतार हरिचा या असणाऱ्या तुकोबारायांच्या प्रमाणात सगळ्याच सार चालले महाराज. कुणाला अधिकार आहे म्हणजे सकळास येते आहे अधिकार. आणि कलियुगामध्ये काय करायचं असेल, उद्धार जर करून घ्यायचा असेल तर फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं, बाकी काही करायची गरज नाही. जप नाही, तप नाही, होम नाही, ज्ञान नाही, काही करायची गरज नाही. योग नाही, याग नाही, विधी नाही, काही करायची नाही. ज्ञानोबा म्हणले योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. काय गरज नाही महाराज, फक्त काय करायचंय? नाथ महाराज म्हणले करा रे बापानो साधना हरीचे बापानो काहीच करायची गरज नाही. ज्ञानोबा म्हणले रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी.
श्लोकाचा अर्थ कुणालाही विचारायची गरज नाही. मारले रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मराकारे. काय फायदा होईल त्याचा? आपुलिया पण करा सोडवण संसार बंधन तोडावी. संसारातलं बंधन जर सोडून द्यायचं असेल, जर तोडायचं असेल तर काय करावं लागेल? फक्त भगवंताचं नामस्मरण करा. आमचे चोखोबाराय एका अस्पृश्य कुळात जन्माला येऊन सुद्धा चोखोबारायच्या जातीचा जर उल्लेख केला तर महाराजांची चरित्रामध्ये जात सांगितलेली महार. आता महार या शब्दाचा अर्थ अध्यात्मामध्ये काय घेतला जातो माहिती का? ज्यांना महत् तत्वाचा आहार होता असे महार होते महाराज. काम क्रोधाची हाडं चढवत नव्हते. काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मद नाही, मत्सर नाही. मग काय करत होते? फक्त भगवंताचं नामस्मरण करत होते. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. प्रसंग असा आला एकदा बाका की सकाळची वेळ आहे, चोखोबाराय आपल्या घरामध्ये बसून ज्ञानेश्वरीचं वाचन करतायत. नमो विशद भगवद्गीता विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या परमित परमवीर्या तरुण तरतुर्या लाललीला नमो जगदखिल पालना मंगळमणि विधाना सज्जन वर चंदना आराध्य लिंगा. आवाज द्यायचा होता आणि कानावर आवाज आला ए शब्द सुद्धा उच्चारला एक भाषेत आवाज आला ए चोख्या. महाराजांची पत्नी धावत आली बाहेर, हात जोडले, कमरेत वाकली, विचारलं काय झालं? गावातले लोक आले होते. आणि का आले होते? कारण गावात एक घोडं मरून पडलं होतं. 2 दिवस झालं होतं आणि त्या घोड्याचा वास सुटला होता. आणि आमच्या चोखोबारायकडे गावकी होती. काय गावकी होती? तर मेलेले जनावर दोरीला बांधून ओढायची आणि गावाच्या बाहेर पुरायची. हे काम होत एका अस्पृश्य कुळात असल्या कारणामुळे. चोखोबारायच्या लक्षामध्ये आलं नाही त्यांचं आपलं वाचन चालू आहे आणि बाहेरून आवाज येतो ए चोख्या काय करतोस? सोयराबाई पुढे आली, त्यांची पत्नी, हात जोडले, कुणाकडे न पाहता त्यांच्या पायाकडे पाहून तिने विचारलं काय पाहिजे दादानू? त्यांनी सांगितलं कुठे आहे तुझा नवरा? म्हणजे अहो देवाची पूजा करताय, ज्ञानेश्वरी वाचतात. काय पूजा करतो? काय ज्ञानेश्वरी वाचतो? आहे का तुला अधिकार? पूजा करतो, ज्ञानेश्वरी वाचतो. अरे गावकी कर. ती म्हणली काय झालं? असं कानावर बघा, मुखामधून ज्ञानोबारांच्या ओव्या चालू आहेत आणि कानावर शिव्या पडतायत. चोखोबारायांनी ज्ञानेश्वरी बंद केली, कपाळाला लावली. ज्ञानोबारायला म्हणले ज्ञानोबा क्षमा करा, बघतो काय. ज्ञानेश्वरी ठेवून दिली, बाहेर आले. म्हणले अधिकार आहे का तुला? पूजा करतोस, ज्ञानेश्वरी वाचतोस? अरे गावकी कर आली, घोडा मेलेला वास आहे ना का तुला? करतो मालक. गेले, घोड्याच्या पायाला दोरी बांधली, सडलेलं घोडं वासाचा सगळा तोंडाला फडक बांधलं, गावाच्या बाहेर नेऊन करून टाकले. फार दुःखी अंतःकरणाने चोखोबाराय वापस आले, देवाच्या जवळ बसले आणि देवाला म्हटले देवा अरे का अस्पृश्य कुळात जन्माला आलो म्हणून माझ्यावर ही वेळ का रे? अरे तुझं नामस्मरण करतो ना मी, माझी गावकी तर मी करतोच, पण मला लोकांनी शिव्या द्याव्यात का? का शिव्या द्याव्यात? एका अस्पृश्य कुळात माझा जन्म झाला म्हणून. गंमत अशी झाली महाराज, देवाशी असं बोलत असताना कुणीतरी आपल्या डोक्यावरून हात फिरवतो याची जाणीव चोखोबारायांना झाली. आणि तो हात डोक्यावरून फिरत 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 पाठीपर्यंत आला आणि तशा असणाऱ्या त्या प्रसंगामध्ये चोखोबारायांनी सहज माग वळून पाहिलं. प्रत्यक्ष भगवंत चोखोबाराच्या डोक्यावर हात फिरवत होता. चोखोबाराला म्हणाला एकांती बैसोनी. हा भंग चोखोबारायचा म्हणाला. चोखोबाराय म्हणाले एकांती बैसोनी करी गुज गोष्टी धरोनी हनुवटी बुझावीत. धरोनी हनुवटी बुझावीत नको बा मानू संसाराचा शीण. तुझ एक खुणा सांगतो मी, तुझ एक खुणा सांगतो मी नको बा मानू संसाराचा शीण. भगवंतानं डोक्यावर
हात फिरवला पाठीपर्यंत, माझ्या चोखोबराच्या हलवटी हातात घेतली. महाराज हलवटी हातामध्ये तोच घेतो जो आपल्यावर प्रेम करत असतो. विठ्ठल भगवंताचं किती प्रेम आहे आमच्या चोखोबरावर, तेवढंच प्रेम आमच्या चोखोबरायचं भगवंतावर आहे. महाराज हातामध्ये हलवटी धरली आहे चोखोबरायची, आणि काय सांगतात चोखोबाला, नको बा मानू संसाराचा शीण. मी मध्ये मध्ये 2019 ला फार म्हणायचो माझ्या मुलांच्या आईला, मी सोडतो नोकरी. ती म्हणायची महाराज जाऊ दे ना, 2-4 वर्ष राहिले कशाला. मी म्हणलं अगं फार त्रास आहे साहेबांचा. अहो साहेब येईल बदलून जाईल, कशाला करता. मी अर्थ घेतला, नको बा मानू संसाराचा शीण. शीण मारायचा नाही संसाराचा. येतच असतं दुःख, दुःख येतं दुःख निघून जातं, सुख येतं राहत नाही महाराज. पूर्ण दुःख येतं, आणि सुखाची मजा दुःख आल्याशिवाय नाही महाराज. सांगितलं देवाने, नको बा मानू संसाराचा शीण. काय सांगितले, तुझं एक खूण. बस खूण लक्षात ठेवा. काय खूण एकच लक्षात ठेवायची, जे जे दुःख आपल्या वाटायला येतं त्या दुःखाला धरून बसायचं नाही, पुढे वाट चालायचं. पुढे वाट चालायची. कुठे चालायची, वाटती चाला. म्हणून मला असं वाटतं महाराज, आपण सगळ्यांनी चोखोबरा व्हायला काय हरकत. चोखोबा या शब्द, चोख या शब्दाचा अर्थ काय, शुद्ध. शुद्ध म्हणजे चोख. हिंदीमध्ये त्याला शब्द आहे पाक. जो पाक आहे, जो शुद्ध आहे, तो चोख आहे. आणि चोखोबाराचे सगळं चरित्र, चोखोबारांचे चारित्र्य ज्यावेळेस आमच्या ज्ञानोबारायांनी पाहिलं, ज्ञानेश्वरीमध्ये चोखोबाराच्या संदर्भात ओवी दिली महाराज ज्ञानोबारायांनी. ऐसे जयाचे चोखड मानसी, मी भोगुनी असे क्षेत्र संन्यासी, जयाने दिली उपाधी वैराग्यासी. ज्ञानोबारासारख्या श्रेष्ठ संतांनी आणि चोखोबाराच्या संदर्भात ओवी नाही. ज्याचं मानस चोखट आहे, मन जर शुद्ध आहे, जर चोख आहे. म्हणून तुम्ही पहा ना, माझ्या चोखोबाराची समाधी कुठे आहे, प्रत्यक्ष भगवंताच्या समोर आहे. पंढरीची रचना कशी आहे बघा तुम्ही. सगळ्यात पहिल्यांदा पंढरीत गेला की पहिल्यांदा काय आहे, चंद्रभागेत स्नान आहे. चंद्रभागेत स्नान करून माणूस आला की रावळात जायच्या अगोदर, देवाच्या दर्शनाला जाण्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा दर्शन कोणाचं आहे, चोखोबाराचं. थोडं कॉन्स्टिट्यूशनच्या भाषेत सांगू का, पंढरीची रचना कशी आहे. सगळ्यात पहिल्यांदा दर्शन आहे चोखोबाराचं. चोखोबारा कोण, आपण आता पाहिलं, एका अस्पृश्य कुळात जन्माला आलेले. कॉन्स्टिट्यूशनच्या भाषेत म्हणायचं बीसी, बॅकवर्ड क्लास. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा दर्शन कोणाचं, एका बॅकवर्ड क्लास म्हणजे बीसी माणसं. त्याच्यानंतर दर्शन कोणाचं आहे म्हणजे एका ओबीसीचं, नामदेवराय शिंपी. नामदेवरायाच्या दर्शन म्हणजे अगोदर बीसीचं म्हणजे चोखोबाराचं, नंतर नामदेव महाराजांच्या पायरीचं म्हणजे ओबीसीचं, आणि तिथून दर्शनाला गेलं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय, जर तुम्ही मनानं अंतःकरणानं
शुद्ध होत नाही, कुणाचं दर्शन घेतल्याशिवाय चोखो करायचं, तोपर्यंत तुमच्या मनामध्ये भगवंताचं नाव घ्यावं असं शिवतच नाही. कधी शिवत? जेव्हा तुम्ही चोख होता तेव्हा. आणि जर चोख व्हायचं असेल तर चोखोबाराचं दर्शन. म्हणून आधी चोखोबाराया, नंतर नामदेवराय, म्हणजे मुखामध्ये नाम आलं देवाचं, आणि देवाचं नाव आलं की मग तुम्ही गरुड खांबाला मिठी मारून देवाच्या समोर जाता. आता त्याची जात कुठली? आता त्याची जात कोणती? त्याला जातच नाही ना महाराज. मूळ ना ढाळ, शाखा ना पल्लव, ऐसा देव आला घरा. कुठून आला माहित नाही. असा असणारा भगवंत जो जातीच्या पातीच्या वेगळा आहे आणि सगळ्या जाती पातीचे लोक त्याचं दर्शन घेतात. असं असणारं पंढरपूर हे सगळ्या क्षेत्रामध्ये कसं आहे तर महान आहे. म्हणून महाराज म्हणले टाळी वाजवत चला, गुढूबरा समतेची आणि समानतेची. आणि कुठे चला? वाटती चालावी पंढरीची. विठ्ठल देवाला सुद्धा वाटलं की सगळं वर्णन माझं चाललंय, पंढरीला चला म्हणतोय, बाहेर कशाला? त्यालाही वाटलं की माझ्यापासून जरा लांब आहेत, जरा जवळ घेऊन बसावं. भगवंताची कृपा झाल्यानंतर ती कशी होते. आपल्याला हे उत्कृष्ट वाटलं, आपल्याला वाटलं पाऊस आला, आपल्याला विघ्न आलं, पण विघ्न नाही आलं. देवाला आपल्याला त्याच्या जवळ बोलवलं. सगळेजण देवाकडे जायला घाबरतात, पण देवाचं बोलवून आल्याशिवाय कुणालाही थांबता येत नाही. पण आजचं बोलवण त्याच्या जवळ आलंय, त्यांनी बोलवलंय. आणि तो कसा उभा आहे? आई साहेबासोबत उभा आहे महाराज. वामांगी रखमाई दिसे शोभा. असा असणार आहे पंढरपूर. कसा आहे? महान आहे. आणि तिथं देव कसा उभा आहे? विटावर उभा आहे. नाथ महाराज म्हणले समचरणी उभा चैतन्याचा बाबा. भगवंत विटेवर उभा आहे महाराज. समचरणी उभा चैतन्याचा गाभा. आपण रूपाचा अभंग घेता सुद्धा काय म्हणलो? पाहता समचरणाची शोभा. त्याचे चरण समय तो सारखा उभा आहे, दोन्ही पाय त्याचे सारखे. महाराज म्हणले विटेवर
कधीपासून आहे तर कुठंच काही नव्हतं अशा काळापासून उभा आहे माणूस. आपण म्हणतो आरतीमध्ये योगी 28 विटेवर उभा, पण हे लिहिण्यापुरतं आहे. कधीपासून उभा आहे माहिती? जेव्हा कोठेच नव्हते काही, सूर्य तारा चंद्र पाही, असं एक ढालगड निर्माण झाली आणि तेव्हापासून हा भगवंत तिथं उभा आहे. आणि कशासाठी उभा आहे माहिती का? वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपा तरी उतावी, जे जे त्याचे भक्त आहेत ते. फार पूर्वीचा काळ असा होता की शैव आणि वैष्णव असा वाद होता. काही जण म्हणायचे आम्ही शैव पंथी आहे, काही म्हणायचे आम्ही वैष्णव आहे, काही म्हणायचे नाही हो आम्ही चैतन्य संप्रदायाचे, काही म्हणायचे नाही हो आम्ही आनंद संप्रदायाचे. ते संप्रदाय अजूनही लोकांमध्ये हा भेद आहे, पण हा भेद संतांनी मिटवला बरं का. म्हणून वैष्णव या दिलेल्या प्रमाणातलं दुसरं या चरणातलं उत्तरार्ध असं आहे. महाराज म्हणले न पाहे याती कुळाचा विचार, पण पुढे म्हणले भक्त करुणा कर ज्ञानाबाई. एखाद्या चिकित्सक श्रोत्याच्या मनामध्ये असं विचारू शकतो, अरे हे तर भक्त करुणा कर ज्ञानाबाई म्हटले आणि विषय चाललाय पांडुरंगाचा, हे कसं काय? अहो पांडुरंग आणि ज्ञानोबा भेदच नाही. महाराज म्हणले अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. म्हणून प्रत्येक संत कोण आहे तर प्रत्येक संत हा वा तुम्हाला पाहिलंच नाही. छान. त्या गर्दीमध्ये माझं लक्ष नाही गेलं कुणाकडं, आणि कुणाकडे जेव्हा लक्ष जात नाही त्यावेळेस माणूस खऱ्या अर्थानं परमार्थ बसतो. ज्यावेळेस तुकोबाला एकटे दिसले देवाला तेव्हा त्याच्या मला म्हणून परमार्थात माणसानं एकटं व्हावं. माणसं एकटं झाल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला सगळं लटांबळ घेऊन जायची सगळं तिकडे चालले, चला 4 जामला सगळं लटांबळ, चला कुठं चाललंय पंढरीला. पंढरीचा हाट असा आहे महाराज, हाट म्हणजे बाजार. पंढरीचा हाट असा आहे की तिथं सगळीच्या सगळी मोठी पेठ आहे. आणि तिथं कोण येऊन मिळाले? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पंढरीचा हाट भक्तीचा हाट, पंढरीचा हाट भक्तीचा हाट,
पंढरीची हाट मारवली हाट कौलाची ही पेठ. आणि काय झालं तिथं? मिळाले चतुष्ट वारकरी. विशेष तो चालला होता की आपल्यामध्ये आजही तो भेद आहे. आम्ही आनंद संप्रदायाचे आहोत, आम्ही चैतन्य संप्रदायाचे आहोत, आम्ही वैष्णव आहोत. उभा गंध राहतो तो वैष्णव, आडवा गंध राहतो तो शैव. हा भेद तुकोबराच्या काळापर्यंत इतका होता महाराज की जे शैवपंथी आहेत म्हणजे भगवान शंकराची पूजा करणारे आहेत, यांनी स्वतःची मुलगी देताना सुद्धा वैष्णवाच्या घरात देऊ नये. काय तर तो भगवान शंकराची पूजा करतो म्हणजे कुणी विष्णूचे जे उपासक आहेत त्यांनी. आणि जर ती मुलगी आपल्या घरात आली तर तिला सारवताना सुद्धा तिला उभं सारव उभं. आता सारवायचं काही राहिलं नाही काम, पण ज्यांनी कुणी सारवलं असेल त्यांना माहिती सारवताना कधी उभं सारवतो का आपण? नाही, आडवं. पण का नाही सारवायचं तर म्हणले आडवं आडवं सारलं म्हणजे भगवान शंकराचं गंध जसं आहे तसं सारवलं तर वाटतं. कुठपर्यंत गेला हा भेद? अरे हराही भेद आहे नका नकामात करू म्हणले. काय एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. पण हा वाद इतका विकोपाला गेला महाराज की शैवाची मुलगी विष्णूच्या घरात विष्णूच्या उपासकात द्यायची नाही आणि विष्णूच्या उपासकाची मुलगी शैवाच्या घरात द्यायची नाही. पण महाराज म्हणले जे जे पंढरीला जातात मग ते कुठल्याही संप्रदायाचे असो, आनंद असो, चैतन्य असो, वैष्णव असो किंवा वैष्णव असो किंवा शैव असो, एकदा तिथे गेले की त्यांच्यातला हा भेद संपून गेला महाराज. कारण का तो कसा उभा आहे त्याच्याजवळ भेदच नाही. तुम्ही त्याच्या दर्शनाला गेले की तो असं म्हणतो का कधी की हा अमक्या जातीचा आहे याला दर्शन नाही, हा जरा उच्च वर्णातला याला पुढे येऊ द्या? अजिबात नाही. त्याचं दर्शन कसं आहे? बाकीचे सगळे देव सगळे कुठे आडणीत आहेत वर. आणि त्यांना जर तुम्हाला हात लावायचा असेल तर तुम्हाला 16 घालावं लागतं, 16. पण हा देव एकमेव असा आहे. महाराज म्हणले ऐसे स्थळ नाही कोठे देव उभा उभी आणि उराउरी भेटे. फार पूर्वी असं म्हणतात की देवाची उंची थोडी कमी होती पण बडव्यांनी जरा उंच केला त्याला. पण त्या काळात देवाला घट्ट मिठी सुद्धा मारता येत होती. म्हणून देव उभा उभी आणि उराउरी भेटे. जगातलं एकमेव स्थळ असं आहे पंढरपूर की जिथे गेल्यानंतर भगवंताच्या चरणाला स्पर्श करता येतो, भगवंताच्या चरणावर डोकं ठेवता येतं. आता तुम्ही मला नाव नाही ठेवायचं बरं का, असा अर्थ घेऊ नका. तुम्ही तिरुपतीला जा आणि म्हणा की आम्ही 50 कोटी रुपये देतो जरा आम्हाला देवाच्या चरणावर मस्त. नाही तुम्ही कुणी असा, पंतप्रधान जरी असले तरी तुम्हाला तुम्ही म्हणले नाही आम्ही स्नान करतो आणि सवळ्यात देतो. का बरं? मग हा सगळ्या देवापेक्षा श्रेष्ठ काय आहे? महाराज म्हणले बळिया माझा पंढरीराव तू या देवांचाही देव.
काय भरोसा आहे महाराज दर्शनाचा त्याच्या? काय विश्वास आहे? काय खात्री आहे? करणे तरती हा भरवसा. काय तर ती म्हणले भवसागर तरुण जाते. तुम्ही आम्ही कुठे आलो जन्माला? एका भवसागरात आलो. तुम्हाला असं वाटत असेल की आपण औरंगाबाद छत्रपती संभाजीमध्ये आलो. आपण सगळे कुठे आलो? एका सागरात आलो जन्माला. आणि तो सागर म्हणजे भवसागर आहे. याच्यातून जर तुम्हाला पार व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? त्याचं दर्शन करावं लागेल. आणि त्याचं दर्शन करायला कसं जावं लागतं? पुढच्या चरणात सांगतात. हरिनाम पताकाचे भार विराजे पताकाचे भार विराजे म्हणून या चरणामध्ये तुकोबारायांनी पंढरीला जायची पद्धत सांगितली. पद्धत कशी असली पाहिजे रे? पताकांचे भार मिळाले अपार आणि होतो जय जयकार भीमातिरी. जर तुम्हाला पंढरपूरला जायचं तर तुम्हाला वारकरी व्हावं लागेल. आणि वारकऱ्याच्या खांद्यावर पताका आहे. पताका, झेंडा नाही. पताका आणि झेंड्यातला फरक घ्या. झेंडा हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा असतो आणि जसा पाहिजे तसा असतो. आणि त्या झेंड्यासाठी काय काय करावं लागतं आपल्याला सगळ्याला माहिती. माझा विषय तो नाही, मी तिकडे जात नाही. फक्त पताका या शब्दाचा अर्थ काय? तर पताकाला दोन टोक आहेत. एक टोक आहे ज्ञानाचं आणि दुसरं टोक आहे नामाचं. आणि त्याला जो दांडा जोडलेला ना महाराज, तो भक्तीचा दांडा आहे. भक्तीचा. म्हणून काय करावं लागतं? भक्ती खांद्यावर घ्यायची, मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं आणि त्याचं नामस्मरण करतो याचं ज्ञान असलं पाहिजे. जर नुसतं ज्ञान तुमच्याकडे असेल तर तुमच्या मुखात नाम येणार नाही. कारण का? ज्ञान आलं की अहंकार आला, आणि अहंकार आला की देव तुमच्यातला निघून गेला. देव तुमच्यात आहे, माझ्यात आहे, पण तुम्हाला आम्हाला का दिसत नाही? कारण अहंकाराचा मल आवरणाचा पडदा त्याच्यावर आलेला आहे. तो अहंकाराचा पडदा बाजूला गेला की मुखात नाम आलं महाराज. म्हणून ज्ञान नसावं. मग तुम्ही म्हणाल महाराज ज्ञान नसावं का? ज्ञान असावं, पण त्या ज्ञानाला नामाची झालर असावी. त्याच नामाला अध्यात्मामध्ये प्रेम असा शब्द वापरला आहे. म्हणून ज्ञान असावं, पण नुसतं जर ज्ञान असेल आणि प्रेम नसेल, नाम मुखामध्ये नसेल, महाराज म्हणले नवलांकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाची जोमे कंठी नाना संकटे नाम. मग असं ज्ञान तुम्हाला काय करतं? कोरडं करतं. कोरडं. आणि ते कोरडं ज्ञान कसं आहे? नाथ महाराज त्यांच्या अभंगातल्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, रांडवेने जेवी शृंगार कैकळीला प्रेमाविड झाला ज्ञानी तैसा. काय मागतात? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख म्हणून तुम्ही पहा, जेव्हा पंढरपूरला वारकरी निघतो, घरामध्ये गेरू मध्ये पांढरं स्वच्छ कापड बुडवतो. 2 पताका असलेली, 2 टोका असलेली ती पताका गेरू मध्ये बुडवतो. गेरू मध्ये काव म्हणतो आपण त्याला, काव. आणि त्याच्यात बुडवला त्याला दांडा जोडतो, खांद्यावर घेतो, निघाला विठोबार कुमारी राम कृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम.
मारुला श्रीनाथ असं म्हणत म्हणत निघाला. आणि असं म्हणत म्हणत निघाल्यानंतर एखाद्याच्या दारासमोर जाऊन उभा राहिला. चालता चालता एखाद्याच्या दारासमोर जाऊन उभा राहिला. दारासमोर जाऊन उभा राहिला रे राहिला की त्या घरातली माणसं दार बंद करून घेतात का? नाही, उलट बंद असेल तर उघडतात. बाबा आतमध्ये या. कुठं चाललात? पंढरपूरला. बर बर बर. मग तुमची इच्छा असो नसो तुम्हाला ते खायला विचारतील, तुम्हाला ते पिण्यासाठी विचारतील, पाणी पाणी विचारतील. जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर सरबत विचारतील, अजून काय विचारतील. आणि मग बाबा जेवण करून जा. का? तुम्ही जीव तुम्हाला जीव घातल्याचं पुण्य त्यांना मिळतं. अहो पुण्यात ज्यावेळेस ज्ञानोबारायांची तुकोबाराची पालखी एकत्र येते ना, त्यावेळेस पुण्यातले असणारी सर्व मंडळी, पुण्यात राहणारी ही सर्व मंडळी, उच्चभ्रू कुटुंबातली मंडळी आपल्यासारख्या सर्वसामान्य वारकऱ्याला जेवण केल्यानंतर वॉशरूमला आमच्या स्वच्छतागृहात जा याचा आग्रह करतात. तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो ही गोष्ट. कारण का? तुम्ही तिथे जाऊन आल्यानंतर पहिली गोष्ट त्यांचा त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. कुठेही जाऊन त्यांनाच घाण काढावी लागेल. त्यापेक्षा आमच्या घरात जर गेला तर स्वच्छ होईल, वॉशरूम वापरला जाईल. पण तुम्ही वॉशरूमला जाऊन आल्यानंतर जेव्हा दिंड्या निघून जातात तेव्हा ते वॉशरूम हाताने घासतात स्वतःच्या. का? तर वारकऱ्यांची असणारी ती अस्वच्छता किंवा ती जागा जर आम्ही स्वच्छ धुतली तर त्याच्यातही आम्हाला पुण्य मिळतं. हा अधिकार तुम्हाला आम्हाला ज्ञानोबा तुकोबारायांनी दिला. साधा वारकरी जेव्हा जातो तेव्हा तो पंढरीत जातो. तुम्ही पंढरीला जर तुमचं नाही जाणं झालं ना एखाद्या दिंडी सोबत, नाही तुम्हाला खांद्यावर पताके घेऊन जाता आलं, तर तुम्ही आषाढ शुद्ध दशमीला पंढरीला फक्त सोहळा पाहिला जा. फक्त सोहळा पाहिला. वाखरीला जेव्हा सगळ्या दिंड्या एकत्र येतात, सगळ्या दिंड्या, त्यावेळेस सगळं पंढरपूर फक्त माऊली 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 म्हणून उड्या मारत असतो. आणि तो सोहळा पाहण्यासारखा आहे महाराज. हा सोहळा तोंडाने सांगण्यासारखा नाही. हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा हा सुख सोहळा नाही. भगवंत सुद्धा वरतून पाहतो आणि तुमच्या आमच्या सारख्या वारकऱ्याच्या काय करतो? तो पुष्पवृष्टी करतो तुमच्या आमच्या अंगावर. हा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? हा अधिकार तुम्हाला आम्हाला कुठून मिळालाय? ज्ञानोबा म्हणले उभारिला ध्वज किती वाजता थांबायचं सांगा? फार पूर्वीच्या काळी ज्ञानोबाच्या काळामध्ये, नामदेवरायांच्या काळामध्ये कीर्तन मंदिरात व्हायचं. पण सर्वसामान्य माणसाला मंदिरात जायचा अधिकार नसल्यामुळं ज्ञानोबारायांनी त्यांची ती भगवंताविषयीची तळमळ बघितली आणि मंदिरातलं कीर्तन वाळवंटात नेलं महाराज. ज्ञानोबारायांनी वाळवंटात नेलं. म्हणून म्हटलंय ना, माझा ज्ञानराज गोपाळासी गाया वाटी. तिथं वाटू लागला तो. पण आता असं झालं की त्या देवाला वाटलं आता बाहेर असण्यापेक्षा जवळ या. आणि आता त्याच्या समोर आल्यावर काय झालं, मला तिकडून ऊर्जा, संप्रेषण, ताकद सगळं तिकडून यायला लागले. आणि तुम्ही सुद्धा जरी पाऊस आला उठून जागा बदलली, तिथं आला, तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा ती प्रसन्नता मला आता जास्त जवळ दिसायला लागली. एरवी तुम्ही थोडी लांब लांब होती, मला दिसत नव्हती सगळी. त्याच्यामुळे मला इतकं पुरायला लागलंय. मी आयुष्यात पहिल्यांदा अभंग घेतला. मला अभंग सुद्धा पाठ आहे, फक्त चरण खालीवर होतात, मला नेमकं कुठलं चरण, म्हणून मी ती मोबाईल काढला. तर महाराज म्हणले हे पताकांचे भार कुठं वाजतात? तर होतो जयकार भीमातीरी. भीमातीर म्हणजे पंढरपूरच नाव, चंद्रभागेच नाव काय आहे? तर भीमा असं नाव आहे. त्याला भीमातीर म्हटलेले महाराज. भीमातीरी एक Thank you.
काय करायला सांगितलंय? नाचत त्याच्या गावाला सांगितले जात. आम्ही पंढरीचे वारकरी, महाराज म्हणले आम्ही डिंगर आहेत पंढरीचे. आणि जाताना कसं जातो? तर नाचत जातो. नाचत नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया, सुख देईल विसावा रे. असं सुख देणारा जगातला फक्त एकच कोण आहे? तर म्हणले पंढरीचा पांडुरंग. असा कोण आहे? सुखरूपायचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखातो. आणि चोखोबरायचं त्याच्या जवळ आहेत महाराज. एक चोखोबरायचा दृष्टांत देऊ आणि या ठिकाणी आपण कीर्तनाची सेवा आटोपली. भजन करा. विठोबा चोखोबरायच्या जन्माची कथा भाऊ 2 मिनिटात आणि कीर्तन. चोखोबरायचा जन्म अस्पृश्य कुळामध्ये. काय गंमत झाली होती? चोखोबरायांचे वडील आणि आई निस्तीम पंढरीचे वारकरी. निस्तीम. आणि पंढरीला जाण्याची परंपरा घरामध्ये पहिल्यापासून दरवर्षी न चुकता चोखोबरायांचे आजी आजोबा त्यांच्यानंतर आई वडील पंढरीला जायचे. आणि पंढरीला निघाले की मंगळवेढा नावाचं गाव जवळच आहे पंढरीच्या. पण पूर्वीचा काळ पायी जावं लागायचं. आणि गावकी होती गावामध्ये. पंढरीला जायचं म्हणलं की आई वडिलांना त्या गावातल्या एका उच्चवर्णीय समाजातल्या माणसाने बोलून घेतले. म्हणजे का हो पंढरी निघाले? म्हणले हो. म्हणले जाताना देवाला वानोळा घेऊन जा. आजही लोक देवाला वानोळा देतात. घरामध्ये आपल्या शेतामध्ये जर काही नवीन पीक आलं तर ते देवाला पहिल्यांदा द्यावं आणि मग आपण ते खावं. असा एक प्रघात आपल्याला प्रेमाचा घालून दिलेला आहे. आंब्याचे दिवस होते. आंबे दिले आणि बरोबर टोपलीमध्ये 101 आंबे मोजून दिले. सगळेचे सगळे आंबे मोजले. 1 2 3 4 9 15 20 25 30 99 100 101. आणि सोबत बडव्यांजवळ चिठ्ठी लिहून दिली की मी या कुटुंबाजवळ 101 आंबे पाठवित आहे. भगवंताला याचा प्रसाद दाखवावा आणि उर्वरित प्रसाद आपण सेवन करावा. अशी चिठ्ठी लिहून दिली. चोखोबरांच्या आई वडिलांनी ती घेतली. ते आंब्याची टोपली घेतली. निघाले. दररोज दर मुक्काम करत निघाले. उन्हाळ्याचे दिवस होते. दुसरा दिवस होता. भर उन्हामध्ये विसावा म्हणून थोडेसे झाडाखाली बसले. आणि काय देवाला वाटलं काय माहिती. देवाच्या मनामध्ये असं आलं की असं आलंच. आले देवाच्या मनात त्याच्या मनामध्ये असं आलं की माझ्या वारीला येतात, बघू तर यांची सेवा कुठपर्यंत झाली. आणि सेवेमध्ये जर ते परिपूर्ण उतरले तर यांना फळही देऊन टाकतात. सेवेचं फळ द्यायला भगवंत तत्पर असतो. आणि दुपारची वेळ आंब्याची टोपली झाडाच्या कोपऱ्याला ठेवली बुंद्याला आणि आराम करू लागली. तेवढ्यात एक म्हातारा, अतिशय जखड म्हातारा, 97-98 वर्षाचं वय असेल, कमरेत वाकलेला, हातामध्ये त्यांनी काठी घेतलेली आणि हातपाय लटलट लटलट कापतात. काठी टेकत 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 त्या दोघांजवळ आला. आई बापा जवळच्या चोखोबरायांच्या. आणि तिथं म्हणू लागला, अरे मला काहीतरी दे नाहीतर मी मरतोय. काहीतरी खायला दे, मी मरतो म्हणतो. काय द्यावं? काहीच नव्हतं द्यायला. तेवढ्यात चोखोबरायचे वडील म्हणले, तो म्हातारा म्हणला, अरे म्हणले बाबा माझ्या जास्त जवळ येऊ नको, मी अस्पृश्य कुळातला आहे, मला हात लावू नको म्हणले. आणि माझ्या जवळचं तुला द्यायसारखं काही नाही, आणि जरी असतं तर माझं तुला चाललं नसतं. म्हणले काय देऊ? मी काही तुला देऊ शकत नाही. पण त्याची जी बायको होती, बाईचं हृदय पुरुषापेक्षा जरा मऊ असत. ती म्हणते, अहो देवाच्या प्रसादाला आंबे दिलेत,
त्याच्यातले एक आंबाच देऊन टाका. तो म्हणला अगं 101 मोजून दिले, जर कमी पडले तर जाऊ द्या म्हणे, कमी पडले तर. पण एक काम करू म्हणले, या म्हाताऱ्यानं खाल्लेली कोय आणि सालपट सोबत नेऊ म्हणले आपण, म्हणजे मापाला बरोबर येते. असं म्हणलं आणि त्याला ते पटलं. त्याला असं वाटलं काय हरकत नाही. त्याने एक आंबा उचलला आणि त्या म्हाताऱ्याच्या हातात टाकला. आता तो म्हातारा त्यांनी तो आंबा घेतला, असा दाबला, बिलबिला केला आणि कसा तरी ओबड दोबड खाल्ला. म्हणला घे. पूर्ण नाही खाल्ला, नुसता चोखला आणि देऊन टाकला वापस. तिला वाटलं बरं मोजायला पुरी आला आणि म्हातारा निघून गेला. आता हे जसे आले, बडव्यांचं घर विचारलं, बरोबर दिलं, चिठ्ठी दिली. चिठ्ठीत लिहिलं होतं 101 आंबे पाठवले आहेत, मोजावे आणि भगवंताला त्याचा प्रसाद दाखवा. आता बडवाच तो, बडवाच होता तो. त्यांनी बरोबर टोपलीतले आंबे मोजले. 1 2 3 50 55 60 70 99 100. एक आंबा, एक आंबा कुठे, एक आंबा कुठे. त्या म्हाताऱ्याने काय केलं होतं, तो आंबा घेतला होता चोखलेला आणि तो फेकून देणार. तो म्हणला घे म्हणले तुझ्या हातात. कोणाला? त्या बाईच्या हातात. तिने हातात घ्यावा. ती म्हणलं हातात कसं घ्यावा, त्याला स्पर्श होईल म्हणून तिनं पदरात घेतला होता, स्वतःच्या पदरात घेतला होता आणि तसाच ठेवला होता पदरामध्ये. आता जेव्हा यानं 100 आंबे म्हणले 101 आंबा कुठे, एक आंबा कुठे आहे म्हणले. दरडावला त्यांनी दोघांना. कुठे म्हणले एक आंबा, एक आंबा कुठे, 100 आंबे 101 आंबे चिठ्ठीतले, एक आंबा कुठे. तिनं असा पदर बाजूला केला. म्हणली दादा नो, हा याच्यात आंबा आहे, याच्यात आंबा आहे म्हणल्यानंतर पाहते तर काय महाराज, तो म्हातारा साधा सुद्धा होता का, तो म्हातारा प्रत्यक्ष भगवंत होता. तो आंबा दाखवायला जेव्हा तिने पदर उघडा केला, प्रत्यक्ष चोखोबार आहे महाराज. चोखोबाराचा जन्म असा आहे, चोखलेल्या आंब्यापासून निर्माण झाले म्हणून चोखोबा. आता इथं किती असे आंबे आहेत की ज्याचा देवाला, इथं बसलेले किती आंबे असे की देवाने त्यांना चोखलेलं नाहीये. सगळ्यांना चोखलेलं आहे ना, म्हणजे प्रत्येकाला देवाचा हात लागलेला आहे म्हणून तुम्ही आणि सगळे चोख आहेत महाराज. आणि आपण चोख झाल्याशिवाय भर पावसात सुद्धा मंदिरात येऊन कीर्तन ऐकायची आपली ताकद आहे. कारण का आपण परिपूर्ण आहेत, आपण शुद्ध आहेत, आपण चोख आहेत. महाराज म्हणले असं एक एक जण नाही, सगळेचे सगळे या. कोण या? अभंगाचे शेवटचे
टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. पंढरीची हाट कौलाची पीठ, मिळाले चतुष्ट वारकरी. पताकांचे भार मिळाले अपार, तुझे जयकार विमानकरी. हरिनाम गर्वता नाही भावे चिंता, ऐसे बोले गीता भागवत. खंडन तयारे शुद्ध होती तारे, दौंडी पिठी भावे कामळा. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. झालेली सेवा विठ्ठल रुक्माईच्या चरणावर ठेवून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. आज या ठिकाणी येऊन खरं म्हणजे आज मागणी पण अभंग घ्यावा लागतो, असे आपल्याला प्रेमाचा दंड घालून दिला. परंतु आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे, गुढीपाडव्याचा दिवस आहे. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. पुढच्या वर्षी हा सप्ताह असाच मोठा मोठा होत जावं अशी अपेक्षा पंढरीच्या पांडुरंगाजवळ करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. तुमची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये एक सेवा माझ्याही वाट्याला यावी असं मला भगवान दादा पारे त्यांचा मला फोन आला. मी म्हटलं दादा खूप लवकर होत आहे, इतक्या लवकर कशाला? ते म्हणले तुमची तारीख जाईल. असं काही रे, तारखा जातात त्याच्याबद्दल काही वाद नाही, फक्त एवढं झालं असतं सप्ताहात मागं पुढे एखादा दिवस आला असता, आहे की नाही? आणि मला सवय आहे, जर माझी तारीख रिकामी असेल तर मी खोटं कधी सांगत नाही की माझी डायरी भरली आहे म्हणून. डायरी भरायला अजून वेळ आहे महाराज, काही दिवस. आता 30 वर्षाची तपश्चर्या झाली, अजून देव पहिल काय वाट पाहिजे ती. आणि आता 30 सप्टेंबर नंतर माझी रिटायरमेंट, नंतर डायरी भरणारच आहे. 30 सप्टेंबरला रिटायर होईल. तेव्हा आता हळूहळू मी काय केली, पेरणी सुरुवात केली की मी संत चरित्र कथा करतो, मी भागवताच्या कथा करतो, मी आता शिवपुराणाच्या कथा करतो. त्याच्यामुळं योग येतील. नाथा अतिशय सुंदर अशी संत ज्ञानेश्वर महाराजांची भावकथा हरिभक्त आदरणीय कृष्णा महाराजांच्या मुखकमलातून आपण या ठिकाणी ऐकत आहात. ज्ञानोबारायांची कथा म्हणजे आपल्या जीवनाला संजीवनी देणारं काम करते. ज्ञानोबाराय श्रेष्ठ संत आहेत आणि ती तुम्ही कोणाच्या मुखातून ऐकता? प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या. स्वमुखे आपण बोलते श्री गीता हा कृष्णाच्या मुखातून ही कथा तुम्ही ऐकत असल्यामुळं आदरणीय हरिभक्त परायण कृष्णा महाराज आरगडे तुम्हाला सगळ्यांना संभाजीनगर शहरामध्ये लाभलेलं खरोखर एक रत्न आहे. त्यांच्या सहवासात जी माणसं आली, जी माणसं त्यांच्या सहवासात आली, त्यांच्या चेहऱ्यावर भाव शुद्ध झाला, त्यांच्या चेहऱ्यावर तेज आलं आणि अंतःकरणामध्ये भगवंताची प्राप्ती होण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टींचा असणारा आढावा आणि त्यांच्या सहवासानंतर आपल्याला सहज घेता येतो असं व्यक्तिमत्व आपल्याला मिळणं खरं म्हणजे दुर्मिळ गोष्ट आहे. पण तुम्हाला सहवास त्यांचा मिळतो आणि अत्यंत साधे आहेत, नम्र आहेत. त्यांची स्तुती करतो अशातला भाग नाही. आदरणीय महाराजांच्या मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांच्याही चरणावर दंडवत प्रणाम करतो. तुम्हाला सगळ्यांना दंडवत प्रणाम करतो. आज पुन्हा एकदा इथे आल्यानंतर हरिभक्त परायण भरत महाराज असतील, जाधव महाराज असतील, आदरणीय महाराजांचा माझा आज परिचय झाला. महाराजांची असणारी सगळे हरिभक्त परायण बघा, प्रसंगही विठ्ठलाचा आणि कीर्तनात प्रत्यक्ष विठ्ठलाची साथ आहे. वा वा, तुमचे जावई आज आहेत, आमचे जावई आज आहेत. माझे जावई श्रीराम साळदोशी, माझेच असणारे मित्र रवी साळदोशी, आम्ही वर्गमित्र होतो. पण योग असा आला की माझी मुलगी माझ्या मित्राच्या मुलालाच दिली आणि जावई IIT मध्ये इंजिनियर आहेत, उत्कृष्ट कीर्तन करतात, नारदीय आणि सांप्रदायिक सुद्धा कीर्तन करायला लागलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो. ज्यांनी वेदांताचाही पाठवादा चांगला हात बसला, वेदांतही पाठवा चांगला वाजायला लागलाय. उत्तम अशी साथ मृदंगावर पाठवा वेदांत देतो आहे. जो दुसरा मुलगा होता त्याचाही छान होता. तुम्ही म्हणत असताना दोघांना नातू आहे. वा छान, त्याचाही प्रॅक्टिस चांगली आहे. अशीच तुमच्याकडून भगवंताची सेवा ज्याच्या त्याच्या माध्यमातून होईल. या सगळ्यांनी मला उत्तम साथ गायनामध्ये दिली. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्याला सिस्टीम दिली त्यालाही धन्यवाद देतो. ज्यांचं हे चॅनल चालू आहे असे असणारे जयस्वालजी माझ्यापर्यंत पोहोचल अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा ज्यांनी हार्मोनियमवर साथ दिली त्यांनाही धन्यवाद देतो. माझ्या सोबत आलेले माझे मित्र अंबासाहेब मिसाळ असतील, आमचे सुलाकी देवा असतील, यांनाही धन्यवाद देतो. उपस्थित असणारे सर्व या सप्ताह कमिटीतले
सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळ आणि उपस्थित असणारे या प्रभागातील सर्व श्रोतृवर्ग, पितृवर्ग, मातृवर्ग तुम्हाला धन्यवाद देतो. शांती ब्रह्मनाथांच्या एक वाड्यामध्ये माझं घर आहे, आपण माझ्याकडे यावे अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आदरणीय माधुरीताई अद्वंत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी ज्यावेळेस औरंगपुऱ्यामध्ये नाथांच्या षष्टीच्या निमित्तानं सप्ताह होतो त्यावेळेस बरेच वर्ष त्या ठिकाणी जायचो. त्या 2 वर्षामध्ये माझं जाणं होत नाहीये. त्यावेळेस आमची तिथं भेट व्हायची. त्याच्यानंतर आज मधल्या 2-4 वर्षाच्या अंतरानंतर त्या मला पुन्हा या ठिकाणी भेटल्या. त्यांच्या माहेरचा मी आहे, त्यांच्या माहेरचा मी आहे. माझं गाव पैठण आहे आणि त्यांचं माहेर पैठण आहे. आणि असं म्हणतात की माहेरचं पुत्र जरी भेटलं तरी माणसाला, आता मी तर महाराज आहे की नाही, त्याच्यामुळे त्यांना निश्चित आनंद झाला. मला झालं तर त्यांना काय होणार नाही आहे की नाही. आमचं नातं बहीण भावाचं आहे. एका चांगल्या याच्यामध्ये त्या उच्च पदस्थ आहेत. चांगलं काम आहे त्यांचं. भगवंतानी असंच काम त्यांच्या हातून करून घ्यावं. हरिभक्त परायण सर्व मंडळी. विशेष आनंदाची बाब म्हणजे आपले झालेले जिल्हा परिषदचे अध्यक्ष अविनाशजी गलांडे साहेब माझे खूप चांगले मित्र आहेत. तुमच्या माध्यमातून त्यांचा एक दिवस आपण सत्कार करू. तुमचा नंबर माझ्याकडे आहे, फक्त तुम्हाला माझ्यासोबत त्यावेळेस यावं लागेल. म्हणजे त्यांना विशेष आनंद होईल आणि नाथांच्या वंशजाच्या हाताने तुमच्या सोबत सत्कार होईल याचाही विशेष होईल. आपल्यासाठी फायद्याचं आहे ते. जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा राज्यमंत्र्याचा दर्जा असतो त्याला, आणि तो आपला माणूस झाला हे आपल्याला आनंदच आहे. म्हणून ज्ञात अज्ञात सर्व महाराज मंडळीच्या चरणावर दंडवत प्रणाम करतो आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या नाथांच्या सभोवराच्या चरणी ठेवून वाढीला पूर्ण विराम देतो. जर कोणाचं नाव घ्यायचं आहे, आता सगळी माणसं मला माहित झाली, सगळी सगळी, म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. घरी येण्याची विनंती करतो आणि वाणीला पूर्ण विराम या ठिकाणी थांबतो. एकदा भजन करा.